हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आम्ही चाललो होतो 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग जे म्हणजे नाशिकमध्ये, तेच म्हणजे त्र्यंबकेश्वरला. अधिक मासाचा महिना चालू म्हणून आज आम्ही तिथे सगळेजण अंघोळीसाठी चाललो होतो. जातानाचा व्ह्यूसुद्धा खूप छान होता. तिथे आल्यावरती गर्दी पण कमी होती आणि त्र्यंबकेश्वरला आल्यावर आम्हाला खूप जास्त प्रसन्न वाटलं, कारण की खूप दिवसांनी इथं आलो होतो. त्यानंतर आमच्या पिल्लूची सुद्धा तिथं मज्जा चालू होती. पिल्लूला नंतर तिथे प्रत्येकाला पकडून पकडून पाण्यामध्ये खेळायसाठी कोणा ना कोणातरी शोध होती. पहिले वहिनी, नंतरून ओमा. त्यानुसार तिला पाण्यामध्ये डुबक्या लावायला भारी वाटत होतं. ते झालं. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो इथंच असलेल्या निवृत्तीनाथ महाराजाच्या मंदिरामध्ये, जिथं त्यांनी समाधी घेतली. तिथं आम्ही दर्शन घेतले. त्याच्यात बाहेर आल्यावरती इथं 5 पिंड आहे. 5 पिंड ते कोणाचे आहेत ते प्रत्येक महाराजांच्या नावावरती. आता ते काय नेमकी तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. आमचा पिल्लू त्याच्या बाबांसोबत सगळ्यांची दर्शनं घेत होता, कारण की आमचा पिल्लू खूप जास्त देवभोळा आहे. आमच्या पिल्लूच्या टायमिंगला बहिणींनी खूप जास्त देवधर्म केले होते. ते झालं. त्याच्यानंतर मी तिथं दर्शन घेतलं. तिथे देवाचं थोडं पाया पडलं, थोडं मला चांगले मार्क्स मिळाले म्हणून. त्यानंतर तिथं हरिपाठ चालू होता. हरिपाठ आम्ही बघत होतो आणि ते ऐकायलासुद्धा खूप भारी होतं. कधी नव्वत काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्या कानावर पडतात. पिल्ला आम्ही तिथून सगळ्यांच्या पाया पडल्या. दीदी, आई आणि मावशी फुगडी खेळत होती तिथं. तिथून आम्ही बाहेर पडल्यावर तिथं स्टॉल होते. तिथं काका बिल्ल्यासाठी कडण ते घेत होते हातामधले. आम्हाला तर काही कोणी घेऊन देत नाही, मी मागितले तरी पण. तिथं गेल्यावरती आम्हाला गोमाता दिसली. गोमाताचे दर्शन घेतले आणि आम्ही आमच्या घरी निघून गेलो. सो आजचा व्लॉग इथपर्यंत. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय.